नमस्कार मित्रांनो, टेक विथ मच्छिंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत आहे. MS एक्सेल फुल कोर्स इन मराठीच्या पार्ट 3 मध्ये तुमचं स्वागत आहे. मागील भागात आपण एक्सेल इंटरफेसबद्दल सविस्तर माहिती पाहिली. आज आपण एक्सेलमध्ये डेटा एंट्री कशी करायची आणि बेसिक फॉर्मॅटिंग कशी करायची हे शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात पहिले आपण पाहूया डेटा एंट्री म्हणजे काय. एक्सेलमध्ये कोणतीही माहिती सेलमध्ये टाईप करण्याच्या प्रक्रियेला डेटा एंट्री असे म्हणतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्यांची नावे, गुण, मोबाईल नंबर, पगार, तारीख किंवा कोणतीही माहिती आपण एक्सेलमध्ये लिहू शकतो. डेटा टाईप करण्यासाठी सेल निवडा, माहिती लिहा आणि एंटर दाबा. चला तर आपण एक छोटंसं उदाहरण पाहूया. A1 मध्ये आपण एका विद्यार्थ्याचं नाव लिहूया, जसं की विशाल हे आपण इथं नाव लिहूया. त्यापुढे आपण इथं नेम असं आहे कॉलम देऊ. त्याच्यानंतर समोरच्या टॅबमध्ये आपण त्याचा क्लास, त्याच्यानंतर पुढच्या टेबलमध्ये आपण त्याचे मार्क्स लिहू. आता आपण इथे विद्यार्थ्याचे नाव लिहूया, जसे की सुमित. त्याच्यानंतर त्याचा वर्ग लिहूया 10th. मार्क्स लिहूया त्याचे 90. अजून एक उदाहरण घेऊया, सुनीता. ही पण 10th असे क्लास देऊया. त्याच्यानंतर इथे मार्क्स लिहूया 67. अजून एक उदाहरण घेऊया, अरुण. इथे पण 10th असे लिहूया आणि तिथे लिहूया. अशा प्रकारे डेटा एंट्री केली जाते. तर आपण असे फॉन्ट आणि कशी वापरायचे हे आपण पाहूया. एक्सेलमध्ये मुख्यतः 3 प्रकारचा डेटा वापरला जातो. टेक्स्टमध्ये नाव, गाव, विषय या प्रकारचे येतात. नंबरमध्ये गुण, पगार, वय आणि एक डेट ऑप्शन असतो. आता बेसिक फॉर्मॅटिंग शिकूया. फॉन्ट बदलणे, फॉन्ट कसा वापरायचा, टेक्स्ट कलर, फिल, अलाइनमेंट, बॉर्डर हे आपण आता ते पाहूया. आता हे इथे दिलेले आहे नेम, क्लास आणि मार्क. इथे वरी दिसत असेल तुम्हाला. आपण याचं बदलूया, ते सिलेक्ट करूया. इथे बॅकग्राऊंड कलरमध्ये जाऊया. येलो हा इथे पाहू शकता तुम्ही. नेम, क्लास आणि मार्क्स A1, B1 आणि C1 याचा आपण कलर चेंज केला, बॅकग्राऊंड कलर. आता खाली दिलेल्या या सुमित, सुनीता आणि अरुण याचा आपण बॅकग्राऊंड कलर करूया. इथे घेऊया नेव्ही ब्लू घेऊया. पाहू शकता तुम्ही इथं नेव्ही ब्लू हा कलर इथे झाला. पण आता सगळ्यांना बॉर्डर देऊया. ते सगळं आपण असे टेबल सिलेक्ट करायचं आहे. इथे बॉर्डरवरती जाऊन हे ऑल बॉर्डर्स यावरती आपण क्लिक करूया. पाहू शकता इथं ऑल बॉर्डर्स आपल्याला झालेला आहे. आता फॉन्ट चेंज करूया. नेम हा कॅपिटलमध्ये, याचा फॉन्ट आपण या नेम, क्लास आणि मार्क्स हे सिलेक्ट करूया. इथे फॉन्ट दिसत आहे, असे फॉन्ट दिसत आहेत. तुम्ही यापैकी कोणताही फॉन्ट यूज करू शकता. जसं की मी हा अराईल ब्लॅक जो आहे फॉन्ट आपण इथे वापरूया. पाहू शकता फॉन्ट याचा चेंज झालेला आहे. आता हे खाली दिलेली विद्यार्थ्यांची नावे यांचं देखील फॉन्ट आपण चेंज करूया. आपण सिलेक्ट करायचं टेबलमधून आणि ते फॉन्टमध्ये क्लिक करायचं. पण फॉन्ट खूप दिलेले आहे, जो म्हणलं तर तुम्ही इथं वापरू शकता. हा आपण इथे फॉन्ट सिलेक्ट करूया. झाला फॉन्ट चेंज. अशा प्रकारे डेटा एंट्री एक्सेलमध्ये केली जाते. आता आपण पाहूया. आता तुमचं जर नाव इथे जास्त असेल, आता हे सुमित आहे, तुमचं जर इथं
त्याचं नाव आहे सुमित, तिथं आडनाव जर असेल सुमित सातपुते, हे जर असं या टेबलच्या बाहेर जर येत असेल तर आपण इथं सिलेक्ट करूया, याला पूर्ण टेबल सिलेक्ट करायचं आहे. केल्यानंतर इथं दिसत असेल मर्ज अँड सेंटर, इथून आपल्याला हे असे A1ला हे करायचं आणि इथून असं कसं करायचं वाढून घ्यायचं. हे पूर्णपणे तुमचं नाव इथे दिसून जाईल. आता हे टेबल आपलं पूर्ण डेटा एंट्री झाल्यानंतर आता ही फाईल सेव्ह करायची. सेव्ह करण्यासाठी आपल्याला इथं फाईलवरती क्लिक करायचं आहे. फाईलवरती क्लिक केल्यानंतर इथं सेव्ह ॲजचा ऑप्शन असेल, सेव्ह ॲजवरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचे फोल्डर ओपन होतील. आता तुम्ही त्या कोणत्याही फाईलमध्ये सेव्ह करू शकता. उदाहरणार्थ मी डेस्कटॉप घेतो आणि ते फाईलचं नाव देऊ शकता. तुम्ही फाईल कोणत्या नावाने सेव्ह करायची आहे. इथे मी देतो स्टुडंट डॉट. आता इथे फाईल कोणत्या प्रकारची आहे, इथं आपण एक्सेल वर्कबुक इथं फाईल जे सेव्ह ॲज टाईप आहे ती इथं ॲटोमॅटिक आलेलं आहे. तर आपण ही फाईल डेस्कटॉप या फाईलमध्ये सेव्ह करत आहोत. अशा प्रकारे आपलं सेव्ह करायची आहे. ही सेव्ह झालेली आहे फाईल. आपण हे जो फॉन्ट आहे सुमित, हे विद्यार्थ्यांचे नाव आहेत, यांना सिलेक्ट करून आपण यांना बोल्ड पण करू शकतो. बोल्ड करण्यासाठी इथं असं बोल्डचं ऑप्शन दिलेलं आहे. बोल्डवरती क्लिक केल्यानंतर ही नावे सगळी काय होतील, बोल्ड होतील. तर आज आपण काय शिकलो, डेटा एंट्री कशी करायची, टेक्स्ट नंबर आणि डेट, फॉन्ट फॉर्मॅटिंग, बोल्ड, फिल कलर, टेक्स्ट कलर, अलाइनमेंट, बॉर्डर कशी द्यायची, विड्थ, रॉ, हाईट आणि आपण जो डेटा एंट्री केलेला आहे तो सेव्ह कशा प्रकारे करायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि टेक विथ मच्छिंद्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात आपण ॲटोफिल, सिरीज फिल आणि फ्लॅश फिल शिकणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.